मालवणची घटना महाराष्ट्रावर झालेला आघात असल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे। तर पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय। अवघ्या 7 महिन्यांमध्ये पुतळा पडतोच कसा असा थेट सवाल खासदार संजय राऊतांनी उपस्थित केला। देशात अनेक पुतळे, नेमका हाच पुतळा कसा पडला असा खडा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला। निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वामध्ये एसआयटी स्थापन करून चौकशी करण्याची मागणी आता खासदार संजय राऊतांनी केली आहे। तर महाराष्ट्राच्या मनाला मोठी जखम झाली आहे असं राऊतांनी म्हटलेलं आहे। देशामध्ये इतके पुतळे उभे आहेत, हा अगदी कन्याकुमारीच्या समुद्रात असतील, अमेरिकेच्या समुद्रात असतील, मुंबईच्या चौपाटीवर आहेत, रंकाळा तलावात आहेत। हा पाणी में तो बहुत से पुतळे, पाण्यामध्ये असंख्य पुतळे आहेत। जेव्हा वादळ येतं तेव्हा लोकांची घरं उद्ध्वस्त होतात, झाडं पडतात, वृक्ष पडतात, हा बोटी बुडतात समुद्रातल्या। तसं काहीच झालं ते दिसत नाही, फक्त पुतळा पडला। पुतळा पडला याचा अर्थ पुतळा पोकळ, भ्रष्टाचारानं पोखरलेला चौथरा, कोट्यावधी रुपये खाल्लेले आहेत। त्याच्यावरती खरं म्हणजे विद्यमान न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली एक एसआयटी स्थापन केली पाहिजे, याची चौकशी करण्यासाठी। हे अत्यंत दुर्दैवी आहे। यामध्ये भारतीय जनता पक्ष आता जात असेल, कदाचित काहीतरी कारण सांगितलं जातील, दुसऱ्याजवळ ढकलाढकली करतील, परंतु यांची श्रद्धा जी आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर किंवा कोणावी आमच्या विभूतींवर ही किती तकलादू आहे हे सिद्ध करणारे या गोष्टी आहेत। त्यांचा कोणतीही गोष्ट हा एक इव्हेंट असतो, तो राजकीय असतो, ते श्रद्धेपोटी नसतं। त्यांना राजकारण साधायचं, मताची पोळी भाजायची याच्याकरता ते करत असतात। खऱ्या श्रद्धेनं केलेली गोष्ट कधी असे होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। खरी श्रद्धा नाही त्यांची, ती तकलादू आहे। फक्त इव्हेंट करायचा आणि त्याच्यातून खोटं प्रेम जे आहे त्यांचं ते दाखवण्याचा प्रयत्न त्यांचा असतो। हे सगळी श्रद्धा हे पुतना मावशीच्या प्रेमासारखी गोष्ट त्यांची आहे। भारतीय जनता पक्षाला, त्यांच्या नेत्यांना ही जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्रामध्ये त्यांची अनुभूती लवकरच त्यांना येईल। शिवाजी महाराजांनी एवढे गड किल्ले बांधकाम करत असताना जिथं यंत्रणा नव्हत्या, सुविधा नव्हत्या, तिथले आजही किल्ले मजबूत आहे। यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतं याचंच खरं तर फार निंदनीय गोष्ट आहे की आपण एखादा पुतळा, साधा फोटो जरी घरी लटकवतो तर तो पडला नाही पाहिजे, कारण विचाराशी जुळलेला असतो। तो विचार तुटू जाऊ नये, तो विचार कायम राहायला पाहिजे। अशा चुकीच्या गोष्टी आपण पसरवू नका। तुमचं राजकारण एका वेगळ्या बाजूला ठेवा आणि जो काही इतिहास आहे तो जसाच्या तसा जनतेच्या समोर असू दे। तुमच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा आता तुमच्या राजकारणाच्या मध्ये आणू पाहतात। तुम्ही उठसूट सर्वांनाच नागडे ठरवत आहात। तुमची भाषाच आता किती नागडी होत चालली याचा तुम्ही आधी विचार करा आणि दररोज उठून जे काही आपण खोटं नॅरेटिव्ह पसरवीचा प्रयत्न करत आहात तो बंद करा। जनता हुशार आहे या महाराष्ट्राची आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याबाबत जो काही अपघात घडला त्याचं महत्त्व तुम्ही कमी करत आहात, हे सुद्धा लक्षात ठेवा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।